morning all. Now we will continue our CSP lecture. In previous lecture, we revised the second unit, time domain stability analysis, up to first order control system. Okay. In this lecture, we are going to discuss analysis of first order control system. Okay. Consider a first order system as shown in figure. आपण analysis स्टडी करतोय फर्स्ट ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचा. यामध्ये काय करायचं आपण फर्स्ट वेट कन्सिडर अ फर्स्ट ऑर्डर सिस्टीम ऍज शोन इन फिगर. ओके, डायग्राम मध्ये दाखवली फर्स्ट ऑर्डर सिस्टीम कन्सिडर करायची आहे की ज्यामध्ये फीडबॅक सिस्टीम असेल आणि जो फीडबॅक आहे तो युनिटी फीडबॅक आहे. ओके, म्हणजे हा जो फीडबॅक एलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ओके, नेक्स्ट आर ऑफ एस इज नथिंग बट अ रेफरन्स इनपुट. सी ऑफ एस इज नथिंग बट कंट्रोल्ड आउटपुट. And this error detector compares two inputs, R of S and feedback signal, and generates error signal. Error detector's work काय आहे? It compares the reference input and feedback signal and generates error signal. मग compare करतो म्हणजे काय करतोय? सपोज R of S हा पॉझिटिव्ह सिग्नल आहे आणि जो फीडबॅक कडून आलेला सिग्नल आहे तो काय आहे? निगेटिव्ह आहे. इथं साइन दिले निगेटिव्ह. ओके, मग हा जो एरर डिटेक्टर आहे इट चेक्स द सिग्नल्स कमिंग फ्रॉम द फीडबॅक एलिमेंट अँड रेफरन्स इनपुट अँड जनरेट्स द एरर सिग्नल और एरर व्होल्टेज. ओके, मग एरर व्होल्टेज यू ऑफ टी इथं काय असेल? आपण एस डोमेन मध्ये बघतोय, मग आपण हा इथला एरर सिग्नल जो आहे तो काय असेल? ई ऑफ एस असेल. मग ई ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस मायनस, आता हा फीडबॅक मायनस आहे म्हणून मायनस एच ऑफ एस असं याचं इक्वेशन येईल. ठीक आहे, मग या आपण बघितलं की व्हॉट इज ऑर्डर ऑफ ए सिस्टीम? द हायेस्ट पॉवर ऑफ एस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज नथिंग बट ऑर्डर ऑफ ए सिस्टीम. मग फर्स्ट ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं आपण अनालिसिस बघतोय. मग यामध्ये जे ट्रान्सफर फंक्शन आहे सिस्टीमचं, ट्रान्सफर फंक्शन आपण कसं कॅल्क्युलेट करतो? आता ही क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आहे, याचं ट्रान्सफर फंक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं? ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय? इट इज अन रेशो ऑफ Laplace of the output to the Laplace of input. That is nothing but C of S divided by R of S. Okay, मग C of S आणि R of S च्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन पुट करायचे म्हणजे ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचे. वी नो ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप सिस्टीम इज G divided by 1 plus G into H. प्लस साइन का घेतले? निगेटिव्ह फीडबॅक आहे. ओके, या फॉर्म मध्ये आपण इथं G of S 1/TS आहे आणि आपला H of S 1 आहे. या दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करा. आपला G of S 1/TS आहे. ओके, आणि H of S जो आहे तो 1 आहे म्हणजे इथं मल्टिप्लायला 1 असेल. ठीक आहे, मग याचं सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला हे ट्रान्सफर फंक्शन भेटेल 1/1 प्लस TS. यामध्ये हे जे आहे ट्रान्सफर फंक्शनचं डिनॉमिनेटर हे आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, म्हणजे हे हाच डिनॉमिनेटर 0 ला इक्वेट केला की आपल्याला ट्रान्सफर फंक्शन मिळतं आणि जे ट्रान्सफर फंक्शन आहे त्याची जी हायेस्ट पॉवर आहे एस ची ती असेल आपली ऑर्डर ऑफ द सिस्टीम. मग एस ची हायेस्ट पॉवर काय आहे? 1 आहे, म्हणून ही फर्स्ट ऑर्डर कंट्रोल सिस्टीम आहे. मग याचं आपल्याला अनालिसिस स्टडी करायचंय. ओके, हे आहे फर्स्ट ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन. यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो 0 ला इक्वेट केला की आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल आणि कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनची जी हायेस्ट पॉवर ऑफ एस आहे ती असेल आपली ऑर्डर ऑफ ए सिस्टीम. ओके, देन कन्सिडर अ स्टेप इनपुट इज अप्लाइड टू दिस फर्स्ट ऑर्डर सिस्टीम. ही जी फर्स्ट ऑर्डर सिस्टीम आहे या फर्स्ट ऑर्डर सिस्टीमला हा जो आर ऑफ एस आपण अप्लाय करतोय तो युनिट स्टेप इनपुट आहे असं कन्सिडर करूयात. टू अनालाइज द सिस्टीम, त्या सिस्टीमचं आपण अनालिसिस करतोय म्हणून आपण रेफरन्स इनपुट हे स्टेप इनपुट म्हणून कन्सिडर करूयात, युनिट स्टेप इनपुट. ओके, मग आर ऑफ एस इज इक्वल टू 1. आता फॉर स्टेप इनपुट आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलं की स्टँडर्ड टेस्ट सिग्नल्स कुठले कुठले आहेत? स्टेप सिग्नल, देन पॅराबोलिक, इम्पल्स. ओके, मग हे जे
स्टँडर्ड टेस्ट सिग्नल्स आहेत, यामधला हा फर्स्ट स्टँडर्ड टेस्ट सिग्नल आपण अप्लाय करतोय फर्स्ट ऑर्डर सिस्टीमला. दॅट इज नथिंग बट स्टेप इनपुट. मग स्टेप इनपुटचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन माहिती असायला पाहिजे. आर ऑफ टी इज इक्वल टू यू ऑफ टी फॉर टी इज ग्रेटर दॅन 0 अँड इट इज 0 फॉर टी इज लेस दॅन 0. युनिट स्टेप सिग्नल कसा होता, तर अँप्लिट्यूड ए, ओके, हा एक्स ऍक्सिस असेल, हा वाय ऍक्सिस असेल. ठीक आहे. अँप्लिट्यूड ए आणि अँप्लिट्यूड ए कॉन्स्टंट असेल ऑल टाइम इन्स्टंटला, एक्स ऍक्सिसला टाइम असेल. ओके. अँप्लिट्यूड ए जे आहे ते ऑल टाइमला कॉन्स्टंट असेल. सपोज 1 असेल अँप्लिट्यूड, तर टीच्या एनी व्हॅल्यूला, टीची कुठलीही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 या व्हॅल्यूला हा सिग्नल प्रेझेंट इनपुटचं एकल रिप्रेझेंटेशन टी इज इक्वल टू फॉर टी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे टी हा ग्रेटर दॅन 0 असल्यानंतर हा युनिट स्टेप इनपुट प्रेझेंट आहे 0. ओके. देन टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. या मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनचं लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतलंय. आर ऑफ टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्म आर ऑफ एस, यू ऑफ टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्म यू ऑफ एस. ओके. आणि तिथं इंटू 1 आहे, मग इंटू 1चं लॅपलास 1/s. ओके. म्हणजे आपल्याला स्टेप इनपुटचं लॅपलास भेटेल 1/s. ओके. मग काय करायचंय, वी नो ट्रान्सफर फंक्शन. ट्रान्सफर फंक्शन सी ऑफ एस डिवाइड बाय आर ऑफ एस इज इक्वल टू 1 + ts. ऑलरेडी आपण या डायग्राम वरून हे ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट केले. ओके. मग ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच इट इज रेशो ऑफ आउटपुट, लॅपलास ऑफ आउटपुट टू द लॅपलास ऑफ इनपुट इज इक्वल टू 1/1 + ts. ओके. हे इक्वेशन भेटेल. यामध्ये हा जो आर ऑफ एस आहे, आर ऑफ एस इज नथिंग बट रेफरन्स इनपुट, आणि रेफरन्स इनपुट आपण देतो स्टेप इनपुट. ओके. म्हणजे आर ऑफ एस ची ही जी व्हॅल्यू आहे 1/s ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. त्या अगोदर एक स्टेप काय करायचे, हा जो आर ऑफ एस आहे तो RHS ला न्यायचा आहे. ओके. मग हा आर ऑफ एस इकडे मल्टिप्लायला येईल. सी ऑफ एस इज इक्वल टू 1/1 + ts इंटू आर ऑफ एस. मग या आर ऑफ एस ची व्हॅल्यू 1/s पुट करायची. ठीक आहे. आर ऑफ एस ची व्हॅल्यू 1/s पुट करा. इथं पुट केली आहे. सी ऑफ एस इज इक्वल टू 1/1 + ts इंटू 1/s. ओके. मग हे कसं सॉल्व्ह करायचंय, आता या इक्वेशनला आपल्याला लॅपलास अप्लाय करायचं, लॅपलास इनव्हर्स. मग सध्या तरी लॅपलास इनव्हर्सचा फॉर्म्युला इथं अप्लाय होत नाही. मग आपण काय करतोय, हे जे इक्वेशन आहे ते पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व्ह करतोय. म्हणजे ह्या दोन्हींच्या मध्ये कुठल्या तरी साईन यायला पाहिजे आणि आपल्याला लॅपलास इनव्हर्स अप्लाय करायला सिम्पल व्हावं, यासाठी आपण पार्शियल फ्रॅक्शन यूज करतोय. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये बघा काय करतोय, सी ऑफ एस इज इक्वल टू a/s. एक ए हा एक कॉन्स्टंट घेतला, बी हा एक कॉन्स्टंट घेतला, a/s. ओके. ही टर्म a/s प्लस b/1 + s + 1/t. आता s + 1/t का केलाय, कारण हा जो s चा कोइफिशियंट आहे तो 1 केलाय. ओके. त्यासाठी आपल्याकडे पार्शियल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. ओके. मग काय करायचं, आपल्याला ए च्या आणि बी च्या व्हॅल्यूज काढायची, ए च्या आणि बी ची व्हॅल्यू काढायची. मग कशी काढायची, तर सुरुवातीला s इज इक्वल टू 0 पुट करायचंय आणि मग इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग ए ची व्हॅल्यू 1 भेटेल. अगेन या बी च्या व्हॅल्यू साठी काय करायचंय, s ची व्हॅल्यू -1/t ठेवायची. हा जो कोइफिशियंट आहे हा -1/t, s ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर 0 होईल, बरोबर. आणि आपल्याला बी ची व्हॅल्यू भेटेल. मग बी ची व्हॅल्यू भेटते -1. ठीक आहे. मग ह्या ए च्या आणि बी च्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. ए ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1/s मायनस बी ची व्हॅल्यू -1 होती, मग इथं मायनस साईन येईल, -1/s + 1/t. ओके. मग यासाठी आपण लॅपलास इनव्हर्स अप्लाय करू शकतो. या इक्वेशन साठी लॅपलास इनव्हर्स अप्लाय करू शकतो. टेकिंग इनव्हर्स लॅपलास, सी ऑफ एस चं लॅपलास इनव्हर्स सी ऑफ टी असेल. ओके. सी ऑफ टी 1/s चं लॅपलास इनव्हर्स 1 असेल आणि 1/s + 1/t यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे 1/s + a. ओके. 1/s + a चा लॅपलास इनव्हर्स असेल e⁻⁻at. ओके. e⁻⁻at.
मग 1/s प्लस 1/t असं आपलं इक्वेशन आहे. मग यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 1/t. ओके, म्हणजे e रेस टू मायनस 1/t इंटू स्मॉल t असं याचं लॅपलास इनव्हर्स a. म्हणजे आपल्याला ही फायनल कंट्रोल्ड आउटपुट भेटेल 1 मायनस e रेस टू मायनस 1/t इंटू स्मॉल t. ओके, म्हणजे आपण सिस्टीम अनालाइज केली. कशी अनालाइज केली की सिस्टीमला स्टेप इनपुट अप्लाय केल्या, म्हणजे 1 हे इनपुट अप्लाय केलं. स्टेप इनपुट म्हणजे अँप्लिट्यूड 1 आहे ऑल टाइम इन्स्टंटला. ओके, मग हा जो आहे हा असेल आपला एरर सिग्नल, कारण आपण 1 अप्लाय करतोय. मग हे 1 जे आहे ते आपल्याला आउटपुटला भेटायला पाहिजे, बट आपल्याला काय भेटते 1 मायनस e रेस टू मायनस 1/t. ओके, मग ग्राफ कसा येतोय आपला एक्सपोनेन्शियल येतोय. फॉर टी, हा जो कॉन्स्टंट टी आहे त्या कॉन्स्टंट टी ची व्हॅल्यू आपण टी 2t 3t अशी पुट केली, त्यानंतर आपल्याला कंट्रोल्ड आउटपुट अशा टाइपने भेटेल. ओके, आणि मग आपला ग्राफ हा एक्सपोनेन्शियल येईल. म्हणजेच आपण स्टेप इनपुट अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्सपोनेन्शियल रिस्पॉन्स भेटेल आणि आफ्टर सम टाइम इट गोज टू स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. म्हणजे सुरुवातीचा जो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे तो एक्सपोनेन्शियल असेल अँड आफ्टर दॅट इट बिकम स्टेडी स्टेट. ओके, हे आहे फर्स्ट ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं अनालिसिस. देन सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम. सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम स्टडी करताना आपण फर्स्ट डॅम्पिंगची डेफिनेशन स्टडी केली. व्हॉट इज डॅम्पिंग? Every system has a tendency to oppose the oscillatory behavior of the system, which is known as damping. म्हणजे प्रत्येक सिस्टीमची अशी टेंडन्सी असते की जे काही आउटपुटचे ऑसिलेशन्स आहेत ते ऑसिलेशन्सला अपोज करणं. ओके, मग हे जे बिहेवियर आहे अपोजिशनचं, या बिहेवियरला म्हणायचं डॅम्पिंग. ओके, व्हॉट इज डॅम्पिंग फॅक्टर? The damping in any system is measured by a factor or ratio which is known as a damping ratio. हे जे डॅम्पिंग आहे ते डॅम्पिंग फॅक्टरने डॅम्पिंग रेशोने मेजर केलं जातं. ओके, इट इज डिनोटेड बाय झिटा, आणि हे जे डॅम्पिंग रेशो आहे तो झिटाने डिनोट केला. ओके, नेक्स्ट अनालिसिस ऑफ सेकंड ऑर्डर सिस्टीम फॉर स्टेप इनपुट. सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं पण अनालिसिस आपण स्टेप इनपुट ऍज अन इनपुट म्हणून अप्लाय करायचे आणि अनालाइज करायची सिस्टीम. कन्सिडर अ सेकंड ऑर्डर सिस्टीम. आता व्हॉट इज सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम? जे सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन आहे ते ट्रान्सफर फंक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जे आहे त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये एस ची हायेस्ट ऑर्डर 2 असायला पाहिजे, तर ती सिस्टीम सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम असेल. मग काय करायचंय? जी ऑफ एस कन्सिडर केलाय ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय s into s plus 2 zeta omega n. This is g of s and h of s is equal to 1. R of s is reference input, c of s is a controlled output. Okay, मग अनालिसिस करायचं. g of s, h of s माहिती आहे. मग ट्रान्सफर फंक्शन साठीचं इक्वेशन फाइंड आउट करायचंय. ट्रान्सफर फंक्शन फॉर क्लोज लूप सिस्टीम इज इक्वल टू g of s डिवाइड बाय 1 plus g of s into h of s. मग या फॉर्म मध्ये इक्वेशन पुटअप करायचंय आणि ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचं. मग फायनल ट्रान्सफर फंक्शन हे येईल ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. ओके, नेक्स्ट दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. हे जे इक्वेशन आहे ट्रान्सफर फंक्शनचं स्टँडर्ड फॉर्म आहे. इट इज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. ओके, these poles of transfer function are given by, आणि मग पोल्स कॅल्क्युलेट करायचे कशाचे? हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलंय एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर, याचे पोल्स कॅल्क्युलेट करायचे, त्याचे फॅक्टर्स पाडायचे. मग फॅक्टर्स कुठल्या फॉर्म्युल्याने पाडणार? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. ओके, मग यामध्ये ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 2 झिटा ओमेगा एन आहे आणि सी ची व्हॅल्यू ओमेगा एन आहे. ओके, मग पुटअप करा व्हॅल्यूज आणि कॅल्क्युलेट करा. पोल्स काय येत आहेत बघा. एस इज इक्वल टू मायनस 2 ओमेगा एन प्लस मायनस अंडर रूट 2 झिटा ओमेगा एन स्क्वेअर मायनस 4
ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय 2. ओके, मग आपल्याला रूट्स काय भेटतात, हे रूट्स भेटतात झिटा इंटू ओमेगा एन प्लस मायनस ओमेगा एन अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस 1. ओके, नेक्स्ट द पोल्स आर. पोल्स आपल्याला भेटले. इफ poles are real and unequal if zeta square under root zeta square minus 1 greater than 0. मग हे जे पोल्स आलेत, या पोल्स मध्ये झिटा स्क्वेअर मायनस 1 म्हणजे या व्हॅल्यू वरती पोल्स डिपेंड आहेत. ही जी झिटा स्क्वेअर मायनस 1 व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यू वरती हे जे येणारे पोल्स आहेत ते रिअल आहेत, इक्वल आहेत हे समजतात. जर झिटा स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असेल, ओके, अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस 1 ही जर व्हॅल्यू, रूट्स कशा असतील, रिअल अँड अनइक्वल. ओके, रिअल अँड अनइक्वल इफ झिटा स्क्वेअर मायनस 1 ग्रेटर दॅन 0. म्हणजे जे आलेले पोल्स आहेत यामध्ये जर झिटा स्क्वेअर अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असेल तर जे रूट्स येतात ते रिअल आणि अनइक्वल असतात. ओके, दे लाईज ऑन रिअल ऍक्सिस अँड डिस्टिंक्ट. रिअल ऍक्सिस वरती असतील किंवा डिस्टिंक्ट पोझिशनला असतील. ओके, देन सेकंड, द पोल्स आर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल कधी येतील, इफ अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे हे जे आपले रूट्स आलेत या रूट्स मध्ये जर आपण या झिटा स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपले रूट रिअल अँड इक्वल येतील. म्हणजेच बघा, ही टर्म 0 होईल ऑल टर्म, म्हणजे रूट्स काय येतील, मायनस झिटा इंटू ओमेगा एन, मायनस झिटा इंटू ओमेगा एन. म्हणजे रूट्स कसे आले, निगेटिव्ह इक्वल आले. ओके, म्हणजे दोन रूट्स असतील तर दोन्हीच्या दोन्ही सेम येतील, मायनस झिटा इंटू ओमेगा एन, जर या टर्मची व्हॅल्यू 0 असेल तर. ओके, देन इफ झिटा स्क्वेअर अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस 1 इज लेस दॅन 0. जर झिटा स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू 0 पेक्षा लेस असेल तर रूट्स हे कॉम्प्लेक्स येतात. ओके, अँड पोल्स आर सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. पोल्स आर इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. ओके, म्हणजे झिटा स्क्वेअर मायनस 1 च्या व्हॅल्यू वरती पोल्स कसे येतात ते डिपेंड आहे. इफ झिटा इज इन बिटवीन 0 अँड 1, जर झिटाची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असेल तर सिस्टीमचा रिस्पॉन्स कसा असेल, फॉर स्टेप इनपुट अंडर डॅम्प्ड सिस्टीम. अंडर डॅम्प्ड मीन्स इट जनरेट्स द ऑसिलेशन्स. ओके, ऍट सर्टन पॉइंटला ते ऑसिलेशन्स एंड होतील. अशा टाइपचे ऑसिलेशन्स जनरेट होतात जर झिटाची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असेल तर. ओके, या सिस्टीमला म्हणायचे अंडर डॅम्प्ड सिस्टीम. ओके, zeta, if value of zeta is in between 0 and 1, then second order control system generates under damped oscillations. Okay, then if zeta is equal to 1, जर zeta ची व्हॅल्यू 1 असेल तर सिस्टीम क्रिटिकली डॅम्प्ड असते. ओके, and it generates the response exponential response. आणि ती सिस्टीम काय करते, एक्सपोनेन्शियल रिस्पॉन्स जनरेट करते आणि ऍट अ सर्टन पॉइंट तो जो रिस्पॉन्स आहे तो स्टेडी स्टेट मध्ये कन्वर्ट होईल. ओके, झिटाची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा. देन थर्ड, इफ झिटा इज ग्रेटर दॅन 1, देन द सिस्टीम इज ओव्हर डॅम्प्ड. ओव्हर डॅम्प्ड सिस्टीम असेल आणि सिस्टीमचा रिस्पॉन्स एक्सपोनेन्शियल असेल, बट ट्रान्झिएंट टाइम किंवा ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे तो लार्ज असेल. ओके, देन फॉर झिटा इज इक्वल टू 0, आता झिटाची व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच डॅम्पिंग फॅक्टर म्हणजेच ऑसिलेशन्सला अपोज करण्याची सिस्टीमची टेंडन्सी ती 0 आहे. म्हणजे सिस्टीम काय करेल, कॉन्स्टंट अँप्लिट्यूड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीचे ऑसिलेशन जनरेट करेल, जे की कधीच एंड होणार नाही असे ऑसिलेशन जनरेट करेल सिस्टीम. म्हणजेच जे रूट्स आहेत ते कुठे असतील, इमॅजिनरी ऍक्सिस वरती असतील. तेव्हा त्या सिस्टीमला म्हणायचे अनडॅम्प्ड सिस्टीम. आपण काय काय बघितलं, झिटाची व्हॅल्यू जर 0 आणि 1 च्या मध्ये असेल तर अंडर डॅम्प्ड सिस्टीम असते आणि ऑसिलेशन्स क्रिएट करते, पण ते ऑसिलेशन सर्टन पॉइंटला एंड होतील. देन झिटा इज इक्वल टू 1 इज नथिंग बट क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम आणि रिस्पॉन्स कसा असेल, एक्सपोनेन्शियल असेल. ओके, इफ झिटा इज ग्रेटर दॅन 1, देन सिस्टीम इज ओव्हर डॅम्प्ड. and if zeta is equal to 0, system is undamped. Undamped means zeta is equal to 0. ऑसिलेशन्सला अपोज करण्याची सिस्टीमची टेंडन्सी 0 आहे. म्हणजेच ती सिस्टीम ऑसिलेशन्स क्रिएट करेल. असे कसे ऑसिलेशन्स क्रिएट करेल,
जे की कॉन्स्टंट अँप्लिट्यूड आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीचे असतील. ठीक आहे. देन टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन. टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन हा आहे सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचा रिस्पॉन्स फॉर युनिट स्टेप इनपुट. मग इथं झीटाची व्हॅल्यू किती असेल? झीटा इज इन बिटवीन 0 अँड 1. झीटाची व्हॅल्यू जेव्हा 0 आणि 1 च्या मध्ये असेल तेव्हा सिस्टीमचा रिस्पॉन्स हा ऑसिलेटरी असतो. बट ऑसिलेशन्स जे आहेत ते सर्टन पॉइंटला एंड होतात. म्हणजे हा जो रिस्पॉन्स आहे तो सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचा रिस्पॉन्स आहे फॉर द व्हॅल्यू ऑफ झीटा इज इन बिटवीन 0 अँड 1. ओके. मग या डायग्राम वरून आपल्याला टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन स्टडी करायचे. मग टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन कुठले कुठले आहेत? राईज टाइम, पीक टाइम, डिले टाइम, देन सेटलिंग टाइम, पीक ओव्हरशूट. ओके, हे आपल्याला स्टडी करायचे. फर्स्ट, delay time, TD. It is time required for the response to reach 50% of the final value in the first attempt. Okay. Delay time means it is time required for the response to reach 50% of the final value in the first attempt. म्हणजे सिस्टीमचा फायनल रिस्पॉन्स आहे त्या फायनल रिस्पॉन्सच्या 50% रीच होण्यासाठी सिस्टीमला जो टाइम लागतो तो असेल डिले टाइम. यामध्ये शो केलाय डिले टाइम TD 0.5 पासून एक डॉटेड लाईन आहे. ओके, म्हणजे आपलं फायनल आउटपुट 1 आहे. ओके, कारण आपण इनपुट देतोय स्टेप युनिट स्टेप इनपुट. फायनल आउटपुट 1 आहे म्हणजे त्याच्या हाफ इनपुट किती असेल? 0.5 असेल. मग या 0.5 ला रीच होण्यासाठी सिस्टीमला जो टाइम लागतो तो असेल डिले टाइम. मग डिले टाइम साठीचा फॉर्म्युला TD इज इक्वल टू 1 प्लस 0.7 झीटा अपॉन ओमेगा एन. ओके, यासाठी कुठलंही डेरिव्हेशन नाहीये किंवा हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे नाही, डायरेक्टली स्पेसिफिकेशन आणि त्याचे फॉर्म्युले दिले. ओके, फर्स्ट डिले टाइम, it is time required for the response to reach 50% of the final value in the first attempt, and its formula is TD is equal to 1 plus 0.7 into zeta upon omega n. Then second specification, rise time, TR. It is denoted by TR. It is time required for the response to rise from 10% to 90% of the final value for overdamped system. जर ओव्हरडॅम्प्ड सिस्टीम असेल आणि तो सिस्टीमचा रिस्पॉन्स असेल तर त्या रिस्पॉन्स मध्ये जर 10% टू 90% फायनल व्हॅल्यूला रीच होण्यासाठी किंवा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स 10% पासून 90% पर्यंत जाण्यासाठी जो टाइम लागतो त्या रिस्पॉन्सला म्हणायचे राईज टाइम किंवा त्या टाइमला काय म्हणायचे? राईज टाइम. फॉर अंडरडॅम्प्ड सिस्टीम, इफ रिस्पॉन्स राईज फ्रॉम 0% to 100%, then the system this time is called as rise time. Rise time TR is equal to pi minus beta upon omega d. मग यासाठी तुम्ही कुठली एक डेफिनेशन लिहू शकता, ओव्हर डॅम्प्ड किंवा अंडर डॅम्प्ड, तर तसं मेन्शन करायचंय. व्हॉट इज राईज टाइम? इट इज टाइम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू राईज फ्रॉम 10% to 90% of the final value for overdamped systems, and it is 0 to 100% for underdamped system. Formula for TR is equal to pi minus beta upon omega d, where beta is equal to tan inverse under root 1 minus zeta square divided by zeta. And what is omega d? Omega d is it is an damping or damped oscillation frequency. Omega d is equal to omega n into under root 1 minus zeta square. Okay, मग राईज टाइम शो केला 10 to 90% पर्यंत सिस्टीम आउटपुट घेतली आणि तो असेल आपला राईज टाइम. ओके, देन पीक ओव्हरशूट. The maximum overshoot is the maximum peak value of the response curve measured from unity. It is therefore largest error between input and output during the transient period. Okay, peak overshoot म्हणजे काय? The maximum overshoot is the maximum peak value of the response curve measured from unity. म्हणजे युनिटी म्हणजे जो इनपुट आपण देतोय युनिट स्टेप इनपुट. ओके, म्हणजे हा रिस्पॉन्स, ह्या रिस्पॉन्स पासून जे मॅक्झिमम पीक व्हॅल्यू आहे, आता याची मॅक्झिमम पीक व्हॅल्यू म्हणजे काय? ही. ओके, मग या मॅक्झिमम पीक व्हॅल्यू पासून आणि ह्या युनिटी पासून जे
जो एरर आहे तो असेल पीक ओव्हरशूट आणि हा मॅक्झिमम एरर असेल ट्रान्झिएंट पिरियड मधला. आता हा ट्रान्झिएंट पिरियड आहे. ओके, ट्रान्झिएंट पिरियड इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट पर्यंत असतो. मग या ट्रान्झिएंट पिरियड मध्ये जो हायेस्ट पीक व्हॅल्यू आहे त्या हायेस्ट पीक व्हॅल्यू आणि युनिटी पासून जे डिस्टन्स आहे तो असेल पीक ओव्हरशूट. ओके, देन formula for peak overshoot %mp is equal to e raised to minus zeta into pi divided by under root 1 minus zeta square into 100. मग हे जे पीक ओव्हरशूट आहे हे पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केले. पर्सेंट पीक ओव्हरशूट इज इक्वल टू e raised to minus zeta into pi upon under root 1 minus zeta square into 100. Then peak time. Peak time, it is denoted by TP. It is the time required for the response to reach the first peak. TP is equal to pi by omega d. फर्स्ट पीक व्हॅल्यूला रीच होण्यासाठी सिस्टीमला जो टाइम लागतो तो असेल पीक टाइम. पीक टाइम बघा डॉटेड लाईन इंडिकेट केलाय, म्हणजे जो हायेस्ट पीक आहे फर्स्ट त्या हायेस्ट पीकला रीच होण्यासाठी जो टाइम लागतो तो असेल पीक टाइम. ओके, फॉर्म्युला फॉर पीक टाइम इज इक्वल टू पाय बाय ओमेगा डी. ओमेगा डी चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ओमेगा एन इंटू अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर. देन सेटलिंग टाइम टीएस. It is the time required for the response curve to reach and stay within a specified percentage of the final value. म्हणजे जी फायनल व्हॅल्यू आहे 1 त्याच्या बिलो 2% प्लस किंवा 2% मायनस. ओके, अशी ही जी फायनल व्हॅल्यू आहे त्या फायनल व्हॅल्यूला रीच होण्यासाठी सिस्टीमला जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणायचे सेटलिंग टाइम. सेटलिंग टाइम टीएस इज इक्वल टू 4 अपॉन झीटा ओमेगा एन. ओके, सेटलिंग टाइम कसा कॅल्क्युलेट केला जातो 4 डिवाइड बाय झीटा इंटू ओमेगा एन. ओके, देन प्रॉब्लेम्स ऑन टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स. आता हे जे स्पेसिफिकेशन्स आपण स्टडी केले, राईज टाइम, पीक टाइम, डिले टाइम असेल, पीक ओव्हरशूट असेल, सेटलिंग टाइम असेल, यावरती न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे, कशा टाइपने न्यूमरिकल्स येतात ते स्टडी करूयात. ओके, अ युनिटी फीडबॅक सिस्टीम हॅज g of s is equal to 16 divided by s into s plus 5. If a step input is given, calculate damping ratio, then overshoot म्हणजेच peak overshoot and settling time. बघा given काय काय आहे, g of s दिलाय 16 upon s into s plus 5. h of s पण दिलाय, युनिटी फीडबॅक म्हटलंय म्हणजे h of s ची व्हॅल्यू 1 आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं डॅम्पिंग रेशो, देन पीक ओव्हरशूट अँड सेटलिंग टाइम. मग ट्रान्सफर फंक्शन अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. ट्रान्सफर फंक्शन सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस इज इक्वल टू जी अपॉन 1 प्लस जी इंटू एच. ओके, मग जी ची व्हॅल्यू माहिती आहे 16 इंटू एस प्लस 5 आणि एच ची व्हॅल्यू 1 आहे. पुटअप करा. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट केल्या, जी ऑफ एस ची व्हॅल्यू पुट केली, एच ऑफ एस ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, मग सिम्प्लिफाय करा. हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटर मधली ही जी टर्म आहे त्या टर्मने 1 ला मल्टिप्लाय करा. एस इंटू एस प्लस 5 प्लस 16 अपॉन ही टर्म येईल, मग ही आणि ही टर्म कॅन्सल होईल, मग आपला आन्सर भेटेल 16 अपॉन एस स्क्वेअर प्लस 5s प्लस 16. ओके, मग हे जे ट्रान्सफर फंक्शन आले हे ट्रान्सफर फंक्शन स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन बरोबर कम्पेअर करायचे. व्हॉट इज स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन? ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. हे आहे स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन ऑफ सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम. सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं हे स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन आहे. स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन बरोबर जे आपलं कॅल्क्युलेट केलेलं ट्रान्सफर फंक्शन आहे ते कम्पेअर करायचंय. मग कम्पेअर करा. ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 16, देन 2 zeta into omega n into 5. ओके, देन ओमेगा n स्क्वेअर इज इक्वल टू 16. मग आपल्याला यावरून कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतील? ओमेगा n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल,
ओके, ऍज वेल ॲज झिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे 2 झिटा ओमेगा एन एस इंटू 5 इंटू एस आहे. म्हणजे एस चे कोइफिशियंट्स कम्पेअर करायचे. एस चे कोइफिशियंट्स जे कॅल्क्युलेटेड इक्वेशन आहे त्यामध्ये एसचा कोइफिशियंट 5 आहे आणि यामध्ये एसचा कोइफिशियंट 2 झिटा ओमेगा एन आहे. मग यावरून आपण ओमेगा एन आणि झिटाची व्हॅल्यू काढू शकतो. नॅचरल फ्रिक्वेन्सी ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 16 स्क्वेअर हा ओमेगा एनचा स्क्वेअर जाईल आणि अंडर रूट 16 येईल. मग अंडर रूट 16 ची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे ओमेगा एन ची व्हॅल्यू भेटेल 4 रेडियन पर सेकंड. ओके, हा झाला ओमेगा एन. देन डॅम्पिंग रेशो. डॅम्पिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे यस चे जे कोइफिशियंट्स आहेत ते कम्पेअर करा मिडल टर्मचे. 2 झिटा ओमेगा एन एस इज इक्वल टू 5 एस. ओके, मग हे एस एस कॅन्सल होईल, घेतानाच एस घ्यायचं नाही. ठीक आहे, मग काय येईल 2 झिटा इंटू ओमेगा एन इज इक्वल टू 5. झिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची म्हणून हे जे 2 इंटू ओमेगा एन आहे हे 5 ला इकडे डिवाइड केलं राईट हँड साइडला. मग आपल्याला ओमेगा एन ची व्हॅल्यू माहिती आहे, पुटअप करा 4. 5 इंटू 2 इंटू 4 व्हॅल्यू भेटेल 0.625 येईल झिटाची व्हॅल्यू 0.625. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट सेटलिंग टाइम. सेटलिंग टाइम टीएस इज इक्वल टू 4 अपॉन झिटा इंटू ओमेगा एन. ओके, मग झिटाची व्हॅल्यू पुट करा 0.625, ओमेगा एन ची व्हॅल्यू 4, तुम्हाला सेटलिंग टाइम भेटेल 1.6 सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ओव्हरशूट, पीक ओव्हरशूट कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला फॉर पीक ओव्हरशूट इज इक्वल टू ई रेस टू मायनस झिटा इंटू पाय अपॉन अंडर रूट 1 मायनस झिटा स्क्वेअर इंटू 100. ओके, झिटाची व्हॅल्यू पुट करा. झिटाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला पीक ओव्हरशूट भेटेल. त्याला त्या आन्सरला इंटू 100 केला की तुम्हाला आन्सर मिळून जाईल. पर्सेंटेज मध्ये पर्सेंट एमपी भेटून जाईल. मग पर्सेंट एमपी किती आला 8.08%. ठीक आहे, देन नेक्स्ट अनदर एक्झाम्पल. युनिटी फीडबॅक सिस्टीम हॅज जी ऑफ एस इज इक्वल टू 100 अपॉन एस इंटू एस प्लस 5. सेम टाईपने सॉल्व्ह करायचंय. युनिटी फीडबॅक सिस्टीम म्हणजे एच ऑफ एस ची व्हॅल्यू 1 दिली आहे, जी ऑफ एस दिलाय. ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय आणि जे इक्वेशन येईल ते स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन बरोबर कम्पेअर करायचंय. कम्पेअर केल्यानंतर झिटाची व्हॅल्यू मिळेल, ओमेगा एन ची व्हॅल्यू मिळेल. मग तुम्हाला जे पॅरामीटर्स किंवा जे स्पेसिफिकेशन कॅल्क्युलेट करायचे त्याच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी स्टडी केल्या. तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता एक्झाम्पल्स. जवळजवळ 4 ते 5 एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट स्टेडी स्टेट अनालिसिस. टाइप 0, टाइप 1, टाइप 2 सिस्टीम, स्टेडी स्टेट एरर कॉन्स्टंट अँड न्यूमरिकल्स ऑन इट. ओके, मग आपल्याला फर्स्ट स्टडी करायचं आहे की व्हॉट इज डेफिनेशन ऑफ टाइप ऑफ सिस्टीम. व्हॉट इज टाइप ऑफ सिस्टीम? For that we know that the feedback control system and its transfer function is written in 2 standard formats. जे ट्रान्सफर फंक्शन आहे हे 2 स्टँडर्ड फॉर्मॅट्स मध्ये राईट करू शकतो. टाइम कॉन्स्टंट फॉर्म आणि पोल झिरो फॉर्म. पोल झिरो फॉर्म मध्ये जी ऑफ एस इज इक्वल टू के इंटू एस प्लस Z1 इंटू एस प्लस Z2 अप टू एस प्लस एन एस प्लस P1 एस प्लस P2 या फॉर्म मध्ये. आणि सेकंड फॉर्म आहे टाइम कॉन्स्टंट फॉर्म. यामध्ये जी ऑफ एस इज इक्वल टू के इंटू 1 प्लस टी Z1 एस 1 प्लस टी Z2 एस. ओके, टी हा टाइम कॉन्स्टंट असेल अपॉन एस एस टू एन 1 प्लस टी P1 एस 1 प्लस टी P2 एस. अशा टाइपने आपण जे ट्रान्सफर फंक्शन आहे ते स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, मग यावरून आपल्याला सिस्टीमचा टाइप फाइंड आउट करायचं. A control system with no integration in the open loop transfer function and no pole of a transfer function at the origin of a S-plane is designated as type 0 system. तर टाइप 0 सिस्टीम म्हणजे काय की ज्या सिस्टीमचे नंबर ऑफ पोल्स हे
ओरिजिनला प्रेझेंट नसतील, म्हणजे जे पोल्स आहेत ते पोल्सची व्हॅल्यू जर 0 नसेल, कुठलाही पोल 0 नसेल, तर ती सिस्टीम टाईप 0 सिस्टीम असते. ओके. आणि जर क्लोज लूप सिस्टीम विथ नो इंटिग्रेशन इन द ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन, इंटिग्रेशन प्रेझेंट नसेल कशामध्ये, ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन मध्ये, ऍज वेल ऍज 0 पोल्स प्रेझेंट ऍट द ओरिजिन. ओरिजिनला प्रेझेंट आहेत म्हणजे पोल्सची व्हॅल्यू 0 यायला नाही पाहिजे, तर ती सिस्टीम टाईप 0 सिस्टीम असते. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये जेव्हा आपण ट्रान्सफर फंक्शन लिहितो, जी ऑफ एस इज इक्वल टू के इंटू 1 प्लस टी Z1S 1 प्लस टी Z2S अपॉन 1 प्लस टी P1S इंटू 1 प्लस टी P2S. आता हे जे डिनॉमिनेटर आहे, ह्या डिनॉमिनेटरला, हा डिनॉमिनेटर इथं एस रेस टू 0 असेल, म्हणजे एस रेस टू 0 म्हणजे ही एस ची टर्म इथे प्रेझेंट नाहीये. ओके, एस रेस टू 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे ही टर्म इथं प्रेझेंट नाहीये. म्हणजे एस ची जी पॉवर आहे ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ती असेल टाईप ऑफ अ सिस्टीम. एस ची पॉवर इथं 0 आहे, म्हणजे दिस इज टाईप 0 सिस्टीम. ओके. फॉर टाईप 1 सिस्टीम हा जो डिनॉमिनेटर आहे इथं एस रेस टू 1 असेल. फॉर टाईप 2 सिस्टीम इथं 2 असेल. ठीक आहे. देन टाईप 1 सिस्टीम, a control system with one integration in the open loop transfer function and one pole of a transfer function at the origin of S plane is designated as type 1 system. Type 1 system म्हणजे काय, ज्या कंट्रोल सिस्टीमचे पोल्स हे ओरिजिनला प्रेझेंट आहेत. मग किती पोल्स, तर 1 पोल ओरिजिनला प्रेझेंट असेल आणि ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन मध्ये 1 इंटिग्रेशन यूज केलं असेल, तर ती सिस्टीम टाईप 1 सिस्टीम असते. ओके. मग हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये एस ची पॉवर किती आहे, 1 आहे. इथं एस ची पॉवर 1 आहे, म्हणजे दिस इज टाईप 1 कंट्रोल सिस्टीम. ओके. देन नेक्स्ट टाईप 2 कंट्रोल सिस्टीम. What is type 2 control system? A control system with two integration in the open loop transfer function and two poles of a transfer function at the origin of S plane is designated as type 2 system. म्हणजे number of poles at the origin, ओरिजिनला पोल्स आहेत म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 असेल. असे किती पोल्स, तर 2 पोल्स जर ओरिजिनला प्रेझेंट असतील तर ती सिस्टीम टाईप 2 सिस्टीम असते. ओके. मग हे जे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, ह्या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये येथे एस ची पॉवर 2 आहे, म्हणजे दिस इज टाईप 2 कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे. मग हे झाले टाईप्स. त्यानंतर नेक्स्ट डेरिव्हेशन ऑफ स्टेडी स्टेट एरर. स्टेडी स्टेट एरर साठी डेरिव्हेशन कॅल्क्युलेट करायचं. मग काय करायचंय, कन्सिडर अ सेकंड ऑर्डर कन्सिडर ए क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम कन्सिडर करायची आहे. या आहे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. यामध्ये फॉरवर्ड पाथ आणि रिव्हर्स पाथ आहे, म्हणजे फीडबॅक पाथ आहे. हा फॉरवर्ड पाथ असेल आणि हा रिव्हर्स पाथ, असे 2 पाथ प्रेझेंट आहेत. फीडबॅक एलिमेंट जी ऑफ एस, सॉरी फॉरवर्ड पाथ एलिमेंट जी ऑफ एस आणि फीडबॅक एलिमेंट एच ऑफ एस असेल. मग आपल्याला यावरून स्टेडी स्टेट एरर साठी फॉर्म्युला फाइंड आउट करायचा, स्टेडी स्टेट एरर डिराइव्ह करायचा. ओके. वी नो फ्रॉम फिगर E of S is equal to R of S minus B of S. हे जे एरर व्होल्टेज आहे, हा जो एरर सिग्नल आहे, हा एरर सिग्नल कसा कॅल्क्युलेट होतोय, R of S प्लस मायनस B of S. ओके. R of S प्लस मायनस B of S. B of S इज नथिंग बट फीडबॅक सिग्नल. मग जसं फीडबॅकचं साइन आहे ते साइन इथं येईल. सपोज फीडबॅक निगेटिव्ह आहे, मग आपल्याला E of S साठी इक्वेशन भेटेल, E of S इज इक्वल टू R of S मायनस B of S. But B of S is equal to, for B of S we know that output is equal to, output साठीचं इक्वेशन काय येतं, गेन इंटू इनपुट. ओके. मग या फीडबॅक लूप साठी आउटपुट काय असेल, B of S असेल. आउटपुट B of S कसं कॅल्क्युलेट केलं जातं, C of S इंटू H of S. ओके. हा असेल फीडबॅक गेन आणि हे असेल ह्या फीडबॅकचं इनपुट. म्हणजे B of S चं इक्वेशन येईल, B of S is equal to H of S into C of S. Again for the same, C of S is equal to, the C of S is equal to E of S into G of S. C of S is equal to E of S into G of S. But we know E of S is equal to R of S minus ही जी व्हॅल्यू आहे
ई ऑफ एस ची ही व्हॅल्यू पुट केली. ओके, आर ऑफ एस मायनस बी ऑफ एस. ठीक आहे. मग यामधून काय केलंय परत ई ऑफ एस कॉमन घेतलाय. ई ऑफ एस कॉमन घेतल्यानंतर काय केलंय परत हा जो ही जी टर्म आहे टोटल ही आर ऑफ एस ला डिवाइड केली. ओके, म्हणजेच ई ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस अपॉन 1 प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. हे आपल्याला हा एरर सिग्नल भेटला. ओके, नेक्स्ट काय केलंय हा जो एरर सिग्नल आहे ह्या एरर सिग्नलचं लॅपलास इनव्हर्स घेतलंय. ओके, मग लॅपलास इनव्हर्स घेतल्यानंतर फ्रॉम द फायनल व्हॅल्यू स्टेडी स्टेट एरर इज इक्वल टू स्टेडी स्टेट एरर साठी आपल्याला फॉर्म्युला भेटेल लिमिट एस टेंड्स टू 0 एस इंटू आर ऑफ एस डिवाइड बाय 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके, दिस इज द डेरिवेशन फॉर स्टेडी स्टेट एरर. देन नेक्स्ट स्टेडी स्टेट एरर फॉर स्टेप इनपुट. ओके, असंच आपल्याला स्टेडी स्टेट एरर फॉर स्टेप इनपुट, देन स्टेडी स्टेट एरर फॉर पॅराबोलिक इनपुट, स्टेडी स्टेट एरर फॉर इम्पल्स इनपुट इटसेट्रा हे जे 4 स्टँडर्ड टेस्ट इनपुट्स आहेत त्या इनपुटसाठी स्टेडी स्टेट एरर कॅल्क्युलेट करायचे. ओके, फॉर फर्स्ट स्टेडी स्टेट एरर फॉर स्टेप इनपुट. मग स्टेप इनपुट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. स्टेप इनपुटचा आर ऑफ टी काय आहे ए इंटू ई ऑफ टी. ओके, आणि स्टेप इनपुटचं लॅपलास रिप्रेझेंटेशन आहे ए अपॉन एस स्क्वेअर, सॉरी ए अपॉन एस. मग हे ए अपॉन एस आर ऑफ एस ची व्हॅल्यू म्हणून इथं पुट करायचं. ओके, स्टेडी स्टेट एरर ई एस एस ऑफ टी इज इक्वल टू लिमिट एस टेंड्स टू 0 एस इंटू आर ऑफ एस डिवाइड बाय 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. मग आर ऑफ एस ची व्हॅल्यू काय आहे ए अपॉन एस. ठीक आहे, मग ही जी ए अपॉन एस व्हॅल्यू आहे ती पुट करा. लिमिट एस टेंड्स टू 0 एस इंटू ए अपॉन एस अपॉन 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. हे एस एस कॅन्सल होईल. ओके, हे एस कॅन्सल होईल आणि आपल्याला स्टेडी स्टेट एरर भेटेल लिमिट एस टेंड्स टू 0 ए अपॉन 1 प्लस इंटू जी ऑफ एस 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. मग हे जे लिमिट आहे हे प्रत्येक टर्मला आतमध्ये अप्लाय होईल. ए मध्ये एस ची टर्म नाहीये, इथं एस ची टर्म नाहीये, मग एस ची टर्म जिथे आहे तिथं आपण लिमिट अप्लाय केलं. ओके, मग हे जे लिमिट एस टेंड्स टू 0 जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस हा फॉर्म्युला कशासाठी आहे केपी पोझिशनल एरर कॉन्स्टंट. ओके, मग स्टेडी स्टेट एरर इज इक्वल टू ए अपॉन 1 प्लस केपी. हा स्टेडी स्टेट एरर असेल फॉर स्टेप इनपुट साठी. ओके, देन नेक्स्ट स्टेडी स्टेट एरर फॉर स्टेप इनपुट ते ड्रॉ केलंय परत. स्टेडी स्टेट एरर फॉर रॅम्प इनपुट. ओके, स्टेप इनपुट साठी काय आला ए अपॉन 1 प्लस केपी. फॉर रॅम्प इनपुट वी नो दॅट लॅपलास ऑफ रॅम्प इनपुट इज नथिंग बट ए अपॉन एस स्क्वेअर. लॅपलास ऑलरेडी हे आपण स्टडी केले. ओके, मग जे आर ऑफ एस ची व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली स्टेडी स्टेट एररच्या फॉर्म्युल्यामध्ये जो आर ऑफ एस आहे तिथे पुट करायची आहे. ओके, पुट करा. आर ऑफ एस ची व्हॅल्यू ए अपॉन एस स्क्वेअर पुट केली. हा एस आणि एक एस कॅन्सल होईल. ओके, एक एस राहिला, मग त्या एस ने इथं मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर कसं येईल ए अपॉन एस इंटू एस प्लस ए अपॉन एस प्लस एस इंटू जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके, मग लिमिट कुठं पुट करायचंय ज्या ज्या टर्म मध्ये एस आहे त्या टर्म मध्ये. लिमिट एस टेंड्स टू 0 ए अपॉन एस प्लस एस इंटू जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. मग हे जे एस आहे हे 0 पुट केला म्हणजे इथं व्हॅल्यू 0 आली आणि या टर्म मध्ये आपण एसचं लिमिट हे पुट केलं नाही कारण जी ऑफ एस एच ऑफ एस आपल्याला माहित नाहीये. ओके, म्हणजेच कसं इक्वेशन कसं आलं ए अपॉन लिमिट एस टेंड्स टू 0 एस इंटू जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. वी नो दॅट लिमिट एस टेंड्स टू 0 जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इंटू एस इज नथिंग बट केवी velocity error constant. मग स्टेडी स्टेट एरर फॉर रॅम्प इनपुट इज नथिंग बट ए अपॉन केवी. ओके, देन नेक्स्ट स्टेडी स्टेट एरर फॉर पॅराबोलिक इनपुट. पॅराबोलिक इनपुट साठी कॅल्क्युलेट करायचंय सेम. हा फॉर्म्युला सेमच आहे ऑल इनपुट्स असतील तेव्हा. ई एस एस ऑफ टी इज इक्वल टू लिमिट एस टेंड्स टू 0 एस इंटू आर ऑफ एस डिवाइड बाय 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. फक्त चेंज काय होते आर ऑफ एस ची व्हॅल्यू चेंज होते. स्टेप इनपुटला आर ऑफ एस ची व्हॅल्यू ए अपॉन एस असते. देन रॅम्प इनपुटला ए अपॉन एस स्क्वेअर आणि पॅराबोलिक इनपुटला ए अपॉन एस क्यूब असते. ओके, मग ही ए अपॉन एस क्यूब व्हॅल्यू या आर ऑफ एसच्या ठिकाणी पुट करायची. ठीक आहे, मग पुट करा आणि सिम्प्लिफाय करा. पुट केल्यानंतर
हा एक ए एस आणि हा यातला एक एस कॅन्सल होईल, इथं ए अपॉन एस स्क्वेअर राहील. ओके, मग हा जो एस स्क्वेअर आहे त्या एस स्क्वेअरने ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे या टर्मला मल्टिप्लाय करा. मग आन्सर काय येईल? ए अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर इंटू जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. लिमिट पुट करा, लिमिट एस टेंड्स टू 0, ही टर्म 0 होईल. या टर्म मध्ये लिमिट तसंच ठेवायचं, लिमिट एस टेंड्स टू 0 एस स्क्वेअर इंटू जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. मग ही जी टर्म आहे ती असेल ऍक्सिलरेशन एरर कॉन्स्टंट, म्हणजे स्टेडी स्टेट एरर इज इक्वल टू ए अपॉन के ए. ओके, हे झाले एरर कॉन्स्टंट्स फॉर ऑल इनपुट्स. ओके, मग यासाठीचे फॉर्म्युले दिले. स्टेप इनपुट साठी स्टेडी स्टेट एरर ए अपॉन 1 प्लस केपी, and formula for kp is equal to limit s tends to 0 g of s into h of s. Then steady state error for ramp input is equal to a upon kv, and kv is equal to velocity error constant, limit s tends to 0 s into g of s into h of s. Okay, then third, parabolic input, steady state error for parabolic input is equal to a upon ka. Ka is nothing but acceleration error constant, and ka is equal to limit s tends to 0 s square into g of s into h of s. हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू त्यावरतीचे तेव्हा हा टेबल इम्पॉर्टंट आहे. ओके, हे जे फॉर्म्युलेज आहेत केपी केव्ही के कॅल्क्युलेट करायचे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट यावरतीचे न्यूमरिकल्स आपण स्टडी करूया. हे लक्षात ठेवायचं टेबल मधले केपी केव्ही आणि के च्या व्हॅल्यूज. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन स्टेडी स्टेट एरर अँड टाइप ऑफ सिस्टीम. हे आपण नेक्स्ट लेक्चरला रिवाइज करूया. ओके, आणि यावरती जे न्यूमरिकल्स आहेत ते स्टडी करूया. वी विल स्टॉप हिअर. काही डाऊट असेल तर विचारा.